जय शिवराय मंडळी. आज आपण आलेलो आहोत वाईचा पाठीराखा असलेला किल्ले विराटगडाच्या भटकंतीला. किल्ले विराटगडाला येण्यासाठी दोन मार्गांचा अवलंब केला जातो. एक मार्ग आहे व्याजवाडीतून आणि एक मार्ग आहे पाचोड मार्गे सरताळे गावातून कापसेवाडीतून. आपण सध्या कापसेवाडीच्या मार्गाने आलेलो आहोत. कापसेवाडीच्या मार्गाने येताना जिथे आपण गाडी लावू शकतो त्या ठिकाणी पाहू शकता, इथे आपल्याला हे समाधी वृंदावन दिसू शकतात आणि इकडे एक मोठे वृंदावन आहे. इथे काहीतरी लेख पण लिहिलेला आहे. सध्या वाचन त्याचे कितपत झाले याबाबत साशंकता आहे. आणि या ठिकाणी ह्या तीन छोट्या समाध्यांचे अवशेष दिसत आहेत. चला तर पाहूयात विराटगडाची आजची भटकंती. ऑक्टोबर संपत आलेला आहे, पण पाऊस राजा काय थांबायचं नाव घेत नाहीये. पावसाचे वातावरण चांगले झालेले आहे. धुक्याने सगळा गड व्यापून टाकलेला आहे. वरचं काही दिसत नाही, धुक्यात हरवलेलं आहे. सरताळे गावातून आपण गड चढाई चालू केल्यानंतर काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हा ओढा लागतो. डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यातून हा ओढा तयार झालेला आहे. ह्याच ओढ्यातून आपण समोरच्या ह्या सोंडेतून वर किल्ल्यावर पोहोचणार आहोत. सरताळे गावातून गड चढायला सुरुवात केल्यानंतर काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हा ओहोळ दिसतो. हा ओहोळ आपण पार करून पुढे डाव्या हाताने वर जाणाऱ्या सोंडेने गडाकडे जाऊ शकतो. ओहोळला अजून पाणी भरपूर आहे. काही दिवस टिकेल कदाचित. जनावरांची पाण्याची व्यवस्था पूर्ण होते. यामुळे गड चढाईच्या पहिल्या टप्प्यात पोचल्यानंतर आपल्याला मागं ही खालची कापसेवाडी आणि सरताळे गाव हे दिसू शकतं. आणि हा समोर गडाचा माथा. गड चढाई करताना ठिकठिकाणी शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे स्वराज्यातील विविध शिलेदार यांची माहिती इथे अशा चित्रांमध्ये मांडण्यात आलेली आहे. आजच्या भटकंतीचे आपले नेहमीचे सोबतीचे शिलेदार या फिरायला. निम्मा गड चढून झालेला आहे. पावसाने बाजी मारलीच शेवटी. पाहू आता अजून किती प्रमाणात भिजवतोय का एकाच जागी थांबवतोय. काय नाही, किल्ल्याला यायचं पण पनवती सोबत नाही आणायची. पनवती सोबत आणले की भर ऑक्टोबर मध्ये हे असं होतं बघा. ऑक्टोबरच्या सकाळी जिथे अपेक्षा ऑक्टोबर हिटची होती आम्हाला, पण सध्या आम्ही चालतो आहोत धुक्यातून. पूर्ण चढायची वाट सध्या धुक्यात हरवलेली आहे. गडावर कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त धडधुका असेल. सहा सात वर्षापूर्वी वैराटगडावर आलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. आज आलो आहोत. ऑक्टोबरच्या जोनाची अपेक्षा होती, पण अनपेक्षितपणे हे धुकं, रिमझिम पाऊस,
सुंदर वातावरण भेटलं एकंदरीत. जसजसं आपण गडमाथा जवळ करू त्या वाटेवर अशी दाट वनराई आपल्याला दिसते. त्याच वनराजीत जरा पाण्याचा विसावा घेतोय. सहकारी थांबलेत आमचे. लिंबू सरबत प्यायचंय आता. लिंबू सरबत. बडते साहेब बोला. झालं का? हो मस्त एकदम तयार. हे बघा लिंबू सरबत. 1 लिटर लिंबू सरबत पिणार आम्ही आता. 1 लिटर कसा आहे लिटर? लिटर कसा? 15 का 20? काय लिटर? 1 नंबर. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आलं आणि असं मध्ये कुठेतरी बसून हे लिंबू सरबत पिणं एक वेगळंच सुख असतं. चला तर घेऊया लिंबू सरबताचा आस्वाद. लिंबू सरबताचा उतारा घेतल्यानंतर परत चढायला सुरुवात केलेली आहे. दाट जंगलातून पुढे चाललेलो आहोत आपण आता. सुख कधी येतंय, कमी होतंय, परत वाढतंय. वर गेल्यानंतर काय परिस्थिती आहे पाहूयात. सह्याद्रीच्या भटक्यांना सह्याद्रीचं तिन्ही ऋतूतलं रुपडं नेहमीच सुखावणारं असतं. भर उन्हातला रखरखता रांगडेपणा असू द्यात, कोसळणाऱ्या जलधारा असू द्यात, किंवा सध्या वैराटगाडाव असलेलं हे धुक्यानं धुंद झालेलं वातावरण असू द्यात, सह्याद्री तिन्ही ऋतूंमध्ये खुलूनच दिसतो. फक्त नजर भटक्याची असावी. धुक्यातून हरवलेल्या वाटेतून आपण सध्या वैराटगडाच्या माथ्यावर पोचतो आहोत. जसजसं आपण वर जातोय धुक्याचं प्रमाण चांगलंच वाढतंय. सव्वा तासाच्या चढाईनंतर वर पोचल्यानंतर आत्ता आपल्याला गडावशेष दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो वर कातळात वरच्या टप्प्यावर गडाच्या बुरुजांची बांधणी झालेली आहे. तिथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याच कातळाच्या पोटात कोरलेली ही 2 टाकी दिसत आहेत. पुढेही वाढ जात आहे. वाढ बऱ्यापैकी गवताने माजलेली आहे, त्यामुळं मोडलेल्या वाटेवर जाऊन उपयोग नाही. पाहू पुढे अजून काय काय आपल्याला पाहाव्यास भेटते. या मागील बाजूच्या 2 टाक्यांपासून आपण पुढे आल्यानंतर ह्या बाजूला एक टाका आपल्याला दिसत आहे. वरची दरड कोसळल्यामुळे टाक्याचा कठडा तुटलेला आहे. या कातळाची दरड खाली निसटून या टाक्यावर पडल्यानंतर त्याचा कठडा तुटल्यामुळे इथं तळ घातलेलं आहे. मोडलेल्या टाक्यापासून पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक मोठं टाकं दिसत आहे. त्या टाक्यामध्ये पण एक दरड कोसळलेली आहेच, पण बऱ्यापैकी आतल्या भागात खोदलेलं आहे, त्यामुळे हे टाकं शाबूत आहे. वरचा हा कातळाचा चढा
आणखीन एक छोटं टाकं इथं आहे. धुक्यातलं वैराडगडाचं एक वेगळंच सौंदर्य आज आपण अनुभवत आहोत. सरतळे गावातल्या कापसेवाडीतून आपण ह्या वाटेनं आलेलो आहोत आणि गाड्यावर पोचताना ही जी वाट आहे व्याजवाडीतून आलेली ही दुसरी वाट. व्याजवाडीतून या मार्गाने पण आपण गडावर येऊ शकतो. सध्या आपण वैराडगडाच्या महादरवाजापाशी आलेलो आहोत. महादरवाजापासून एक वाट खाली जाते. तेथील खालच्या बाजूला येथे एक प्राचीन गुहा आहे. पाहूयात आतमध्ये जाऊन किती अंतराची ही गुहा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. जाऊयात आपण आता. बरीचशी जागा आहे आतमध्ये, पाहू शकतो आपण. माणूस उभा नाही पण बसू शकतो आरामात. एवढी ती गुहा आकाराने मोठी आहे. साधारण 2 माणसं इथं बसू शकतात. मुख्य द्वाराच्या पायऱ्या जिथे चालू होते तिथूनच पुढे जाऊन आपण गुहा पाहून आता वर गडावर जात आहोत. महादरवाजाचा पायरी मार्ग हा चालू झालेला आहे आता. गडाचा हा पायरी मार्ग अजून तरी बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. इथून आपल्याला खाली व्याजवाडी दिसली असते, पण सध्या धुक्यामुळं सगळं नजरेआड आहे. महादरवाजाच्या वाटेने वर येताना आपल्याला या ठिकाणी हा बुरुज दिसून येतो आणि कातळातल्या बऱ्यापैकी शाबूत असलेल्या या वाट. डाव्या हाताचा हा बुरुज, महादरवाजाची ही वाट आणि हा समोर दिसतोय तो दुसरा बुरुज. या बुरुजाची बरीचशी पडझड झालेली आहे वरच्या बाजूने. आणि हा आपला पायरी मार्ग. शिलाहार राजांनी किल्ला बांधताना किल्ल्याची रचना काय सुंदर बांधली असेल. सध्या आपल्याला हे बुरुज दिसत आहेत, पण ह्या बुरुजांच्या वर त्यांची उंची किती असेल, इथं ह्या महादरवाजाची कमान कशा पद्धतीने असेल, कमानीवर शरब समृद्धीची जी काही प्रतीकं त्यांनी त्या काळात ठसवले असतील, त्यात विचार करू शकतो फक्त आपण. सध्या आपल्याला ह्याच अवशेषांवर समाधान मानतो आहे.
महादरवाज्यातून वर येऊन आपण आता गडाच्या पठारावर आलेलो आहोत. महादरवाज्यातून आपण गडाच्या पठारावर आलेलो आहोत. इथे आपल्याला मारुतीरायाचे मंदिर दिसत आहे आणि पलीकडे त्या बाजूला वैराटेश्वर महादेवाचे मंदिर तेथे आहे. चला तर पाहूयात आता गडावरचे दुर्गावशेष. गडावर चालणाऱ्या गायांच्या गळ्यातले घंटारो, शक्तीचे प्रतीक असलेले मारुतीराया. आपल्या सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावर यांची उपस्थिती आपल्याला जाणवतेच. तिथून पुढे आल्यानंतर पहिले मारुतीरायांपासून पुढे आल्यानंतर हे छोटेखानी मंदिर आहे आपल्याला दिसतंय. मारुतीरायाचेच मंदिर आहे. आतील बाजूस सुंदर अशी मारुतीरायांची चपेटदान स्वरूपातील मूर्ती दिसत आहे. त्यांच्या शेजारी महाराजांची सुंदर प्रतिमा आहे. मारुतीरायाच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर वैराटेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाताना आपल्याला वाटेत हा एक मोठा तलाव लागतो आणि त्या तलावाच्या समोर ह्या बाजूला गडावरील काही घरांचे म्हणा किंवा काही सरदारांच्या वाड्यांचे म्हणा हे चौथारे आपल्याला इथे दिसत आहेत. तळ्याच्या समोरून ह्या बाजूला बरोबर आपल्याला येथे गडाची तटबंदी दिसत आहे. पहिलं जे तळ दिसलं होतं त्या तळ्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हे आणखी एक दुसरं तळ दिसत आहे. दोन्ही तलाव पार करून आपण जेव्हा महादेवाच्या मंदिराकडे निघतो त्यावेळेस आपल्याला एक सुंदर निसर्गचित्र पाहावयास भेटते. गडावर पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे. इथे हे बांधीव टाकं तलाव म्हणू शकतो आपण. पूर्ण क्षमतेनं आज तरी भरलेलं आहे. वैराटगडाचा विस्तार तसा आटोपशीर आहे, त्याच्यामुळे तटबंदी आपल्याला जागोजागी पाहायला भेटते आहे. वैराटेश्वर महादेवाच्या मंदिराच्या शेजारी आपण आलेलो आहोत आता. सध्या आपण वैराटेश्वर महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणात आहोत. नंदी पाहू शकतो आपण. आता आतमध्ये जाऊन आपण महादेवाचे दर्शन घेऊ. मंदिराच्या द्वारा शेजारीच सतीशिळा आपल्याला दिसू शकते. या सतीशिळेनंतर शेजारीच एक विरगळ पण आहे. सोपान पायरी म्हणून पायरी केलेली इथे. हर हर महादेव. वैराटेश्वर महादेवाच्या समोरच्या बाजूस असलेल्या गडाच्या तटावर सध्या आपण उभे आहोत. आणि इथून आपण पाहू शकतो हा विस्तीर्ण पसरलेला आपला सह्याद्री
खंबाटकी घाटातून पुढे येऊन पुणे सातारा महामार्ग या बाजूला आपल्याला दिसत आहे. समोर चंदनवंदन आहे, त्याच्या शेजारी कल्याणगड दिसत आहे काहीसा अंधुक. पलीकडे जरांडेश्वराचा डोंगर आहे आणि इकडे सध्या बराचसा जरा धुक्यात असल्यामुळे तुम्हाला जाणवणार नाही, अजिंक्यतारा दिसतोय आणि त्याच्या खाली असलेलं सातारा शहर. वैराटेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात सध्या नाश्त्याची तयारी जोरात चालू आहे. आमचे सहकारी बडदे साहेब नाश्त्याची जोरदार तयारी करत आहेत. या मॅगी खायला. वैराटेश्वर महादेवाच्या मंदिराच्या शेजारीच डाव्या हाताला आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसेल. मंदिराच्या समोर हा छोटा नंदी आहे. वैराटेश्वर महादेवाच्या मंदिराच्या शेजारीच एक छोटं मंदिर दिसत आहे आपल्याला. मंदिराच्या समोर हे नंदीचं शिल्प आहे. मंदिरामध्ये गणपतीची एक छोटीशी मूर्ती दिसत आहे आणि मंदिर गडदेवता मातुंगी देवीचं आहे. वैराटेश्वर महादेवाच्या डाव्या बाजूच्या तटबंदीत आपल्याला शौचकूपाची व्यवस्था दिसेल. सध्या थोडा झाडोरा वाढला येते, त्यामुळं लक्षात येत नाही लवकर ते. ही समोरची सर्व तटबंदी आणि त्या तटबंदीत असलेले हे शौचकूप. पुढे आपण जसजसे जाऊ आपल्याला तटावरून ही अशी गडफेरी मारता येते. तटबंदी आपण आता पाहू शकतो. वैराटेश्वर महादेवाच्या मंदिराच्या शेजारी असलेल्या तटावरून बुरुजावर आपण आलेलो आहोत. बुरुजावरून खाली पाहिला असता आपल्याला सरतळे गाव आणि त्याच्या अलीकडे कापसेवाडे येथून आपली गडाची चढाई सुरुवात केली आपण. कातळावर उभारलेली भक्कम अशी तटबंदी. गडाच्या तटाच्या भिंतींवरून आपण आता सध्या फिरत आहोत. खालचा प्रदेश न्याहाळत आपण तटबंदीवरून गडाचा फेरफटका परत एकदा मारूयात. बऱ्याच ठिकाणी झाडोरा वाढलेला आहे, त्यामुळे तटबंदीला तोशिष तयार झालेली आहे. डोंगराच्या कडेला असलेल्या नैसर्गिक कातळांचा आधार घेऊन गडाची तटबंदी चांगल्याच प्रमाणात मजबूत करण्यात आलेली आहे.
पातळ केलेली तटबंदी आपण इथून पाहू शकतो. तटबंदीवर फिरत असताना हे आपल्याला दुसरे सौरकूप येथे दिसत आहे. सध्या त्याच्यात झाडोरा प्रचंड वाढलेला आहे. गडाच्या तटावरून चालत येत असताना आपल्याला आतापर्यंत एकूण 2 सौरकूप दिसले होते. आत्ता या ठिकाणी आपल्याला हे तिसरं सौरकूप दिसत आहे. पहिल्या 2 सौरकूपांवर कुठल्याही पद्धतीचा दगड नव्हता आणि ह्या सौरकूपा आपल्याला एक दगडाची शिळा दिसत आहे. पाहूयात अजून तटात किती सौरकूप आहेत ते. जसजसं आपण तटावरून पुढे चालत येऊ तसतसं तटाची रुंदी ही कमी होत चाललेली आहे. कशा पद्धतीत आहे तटाची भिंत ते पाहूया. तटावरून पुढे येत आपण आता सध्या वैराटगडाच्या निमुळत्या भागाकडे जात आहोत, जिथे आपल्याला ध्वजकाठी दिसत आहे. भटकंतीतल्या गमती जमती. आमचा मार्ग रोखून धरला यांनी. बाई तुझे सिंगल टोकदार आहेत डायरेक्ट. स्थानिक गावकऱ्यांच्या गायी ज्यांनी गडावर चरण्यासाठी सोडलेले आहेत. देशी पशुधन आहे आपले किल्लार जातीचं. तटावरून फिरत आपण पुढे येत असताना जिथे किल्ल्याचं शेवटचं टोक आहे त्या टोकाच्या थोडंसं अलीकडं आपल्याला एक नैसर्गिक कपार दिसते. हीच ती कपार. ह्याच कपारीचा वापर चोर दरवाजा म्हणून केला जातो. पुढे पाहू शकतो आपण जिथं तिला जागा मोठी होती ती सांधण्यात आलेली आहे वरून, आणि खाली फक्त एक छोटीशी दार ठेवलेली आहे. एक माणूस जाईल इतपत. नैसर्गिक कपारीचा व्यवस्थित वापर करून एक चोर दरवाजा या तटात तयार केलेला आहे. सध्या आपण वैराटगडाच्या पश्चिमेकडच्या टोकावर आहोत. इथून आपल्याला वैराटगडाचा संपूर्ण विस्तार असा दिसतो पहा. आणि वैराटगडाच्या पश्चिम टोकापासून हा पुढचा डोंगर. इथे हा डोंगर नैसर्गिकरित्या कापला गेलाय असं आपण म्हणू शकतो. ही रांग इथे थांबलेली आहे. इकडे सातारा शहर, अजिंक्यतारा, जरांडेश्वराचा डोंगर, त्यानंतर चंदनवंदन असा सह्याद्रीचा एक पसारा आहे. आणि ह्या बाजूला खंबाटकी घाटातून आपण इकडे येतो. इथे पलीकडे काळूबाई दिसते. काळूबाईचा डोंगर आहे. वैराटगडाच्या डाव्या बाजूला म्हणजे मी जिथे आत्ता उभा आहे तिथून डाव्या बाजूला आपण खंबाटकी घाटातून साताऱ्याकडे येतो. तो खंबाटकी घाट आपल्याला दिसेल इथे. त्याच्याच थोड्या बाजूला आपल्याला काळूबाईचा डोंगर दिसतोय. व्हिडिओमध्ये सध्या तुम्हाला दिसणार नाही
आणि हे समोर जे आहे ते आपलं वाई शहर. पसरणी डोंगराची रांग जी आहे ती ही डोंगराच्या पलीकडच्या बाजूने पसरणी मार्गे हाच मार्ग पाचगणी महाबळेश्वरकडे जातो. गडाच्या पश्चिम टोकापासून आपण डाव्या बाजूच्या तटबंदीने गडाच्या महादरवाजाकडे येत आहोत. महादरवाजाकडे येत असताना डाव्या हाताला आपल्याला जो गडावर येण्याचा दुसरा मार्ग आहे, जो त्या गावातून येतोय, ती ही व्याजवाडी. या व्याजवाडीतून पण आपण वैराडगडावर येऊ शकतो. तटावरून डाव्या बाजूने जात असताना आपल्याला एके ठिकाणी हा चौथरा आढळतो. कदाचित एखाद्या मंदिराचा हा चौथरा असू शकतो, पण सध्या तरी त्याच्यात पूर्णपणे झाडोरा माजलेला आहे. आणि इथे आपल्याला ही पुढची तटबंदी दिसत आहे. व्याजवाडीच्या बाजूच्या मानाने कापसेवाडीतून म्हणजे सरताळे गावातल्या कापसेवाडीतून जी वाट येते आणि त्या बाजूची जी तटबंदी आहे, ती तटबंदी ह्या तटबंदीच्या मानाने बरीचशी भक्कम आणि शाबूत आहे. इथली तटबंदी बऱ्याच प्रमाणात ढासळलेली आहे. सध्या आपण मारुतीरायाच्या मंदिरापाशी येऊन आपली गडफेरी पूर्ण केलेली आहे. आटोपशीर असा गड आहे. तासाभरात आपली भटकंती पूर्ण होते. गडफेरी पूर्ण करून आपण पुन्हा एकदा गडाच्या महादरवाजात आलेलो आहोत. सकाळच्या तुलनेने आत्ताचं वातावरण बरंचसं स्वच्छ झालेलं आहे. सकाळी संपूर्ण गडाच्या वाटेवर आणि गडावर पण धुक्यानेच आपलं स्वागत केलं होतं. जाताना वातावरण चांगलं शुद्ध आणि स्वच्छ झालेलं आहे. पाऊसही थांबलेला आहे. समोरची व्याजवाडी आपल्याला दिसत आहे आणि हे ढासळत असलेले बुरुज आणि आपला हा महादरवाजा. परत येऊ पुन्हा कधीतरी वैराडगडावर. स्वच्छ आणि सुंदर वातावरणातला किल्ले वैराडगड. परतीची वाट पार करताना आमचे सहकारी. मित्रांनो, सकाळी चालू केलेली धुक्यातली भटकंती किल्ले वैराडगडाची आत्ता दुपारी आपण संपवत आहोत. आजची किल्ले वैराडगडाची भटकंती तुम्हाला कशी वाटली, आवडली का नाही ते नक्की कळवा. कमेंटमध्ये त्याबाबत आम्हाला नक्की माहिती द्या. भेटू लवकरच छत्रपतींच्या दख्खन दौलतीतल्या नवीन भटकंतीसह. तोपर्यंत राम राम.